श्री स्वामी समर्थ भाग 1 अवतार प्रकट स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. हे प्रथम अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांचे वर्तन अवधूलिंग होते. भाग 2 अक्कलकोट प्रवेश स्वामी अक्कलकोट येथे स्थायिक झाले. लोक त्यांना वेडा फकीर समजत, पण हळूहळू त्यांचे चमत्कारिक कृती पसरले. भाग 3 भक्त चोळप्पा नावाच्या भक्ताने स्वामींची निस्सीम सेवा केली. स्वामी त्यांना घरी राहू लागले. भाग 4 संकटातून मुक्ती एक भक्तावर मोठे संकट आले होते. स्वामींच्या कृपेने तो संकटातून वाचला. भाग 5 रोग निवारण अनेक असाध्य रोग स्वामींचे आशीर्वादाने बरे झाले. भाग 6 अहंकाराचा नाश एका श्रीमंत व्यक्तीचा अहंकार स्वामींनी एका प्रसंगातून दूर केले. भाग 7 दत्ता अवताराची ओळख स्वामींनी स्वतःला दत्तात्रेय अवतार असे संकेत दिले. भाग 8 अन्नदान महिमा स्वामींनी अन्नदानाचे महत्त्व सांगितले. त्यांच्या कृपेने अन्न कधी कमी पडले नाही. भाग 9 श्रद्धा आणि सुबरी स्वामी भक्तांची श्रद्धा आणि सुबरीचा उपदेश करत. भाग 10 राजाचा अनुभव अक्कलकोटच्या राजालाही स्वामींच्या समर्थांचा अनुभव आला. भाग 11 भविष्यवाणी स्वामींनी अनेक अचूक भविष्यवाण्या केल्या. भाग 12 जीवदान मृत्यू समान अवस्थेत असलेल्या व्यक्ती स्वामींनी जीवदान दिले. भाग 13 दीनदुबळ्याचा आधार गरीब आणि पीडित लोकांना स्वामींनी आधार दिला. भाग 14 अन्य भक्ती स्वामी म्हणत भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 15 समाधी 1878 साली अक्कलकोट येथे स्वामी समर्थांनी समाधी घेतली. आजही अक्कलकोट येथे पवित्र तीर्थस्थान आहे. श्री